बघा, आज आपण पहिली कविता शिकणार आहोत इयत्ता 6वीची मराठीची. सत्य शिवाहून सुंदर हे. मी अगोदर ही कविता म्हणणार आहे, तुम्ही माझ्या मागे म्हणायची आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, इथे मोल ना दामाचे, इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे. मोती होतील घामाचे, इथे मोल ना दामाचे, इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे. मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिकरम्य शुभंकर हे, प्रतिरम्य शुभंकर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, चिराचिरा हा घडवावा, चिराचिरा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. कळस कीर्तीचा चढवावा, चिराचिरा हा घडवावा, चिराचिरा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पढवावा, अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही नच सागर हे, थेंब आम्ही नचसागर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, त्यागाला या नावनसे, पुण्यवान हा देश असे, पुण्यवान हा देश असे, त्यागाला या नावनसे, पुण्यवान हा देश असे, पुण्यवान हा देश असे, कल्पतरू हा उभा दिसे,
सत्य शिवाहून सुंदर हे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे छान वाटली का कविता? अशाच चालीत म्हणायची तुम्ही पण, कळालं? चाल बिघडवायची नाही, कशी पण म्हणायची नाही. जी चाल शिकवली ती कायम लागणार. दररोज म्हणायची, वर्गात आल्याला म्हणायची कविता ही, म्हणजे पाठ होऊन जाते आपली. आता बघा, ही पहिली जी कविता आहे ना, ही लिहिली आहे जगदीश खेबुडकर या कवींनी. कोणी लिहिली? तर त्यांची माहिती बघा. जगदीश खेबुडकर हे प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, गीतकार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचं लेखन केलं. म्हणजे मराठी जे पिक्चर बघतो ना आपण, त्या पिक्चरांमधल्या बऱ्यापैकी गाणी यांनी लिहिलेली आहेत. त्यांनी लिहिलेली गीतं अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी पटकथा व संवाद, लघुकथा, नाटके, दूरदर्शन मालिका यासाठी सुद्धा लेखन केलेलं आहे. गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बघा, एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ते पुरस्कारांची नावं तुम्ही पाठ करून ठेवली तरी चालतील. सदर प्रार्थना गीतपुष्पांचा फुलोरा या संकलित काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. म्हणजे ही जी प्रार्थना आपण म्हटली ती कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे? गीतपुष्पांचा फुलोरा. प्रस्तुत प्रार्थनेतून आपल्याला काय कळतं? आता जी आपण प्रार्थना म्हटली, कविता म्हटली, त्याच्यातून आपल्याला काय कळतंय? तर श्रम म्हणजे कष्ट, सत्य व ज्ञान म्हणजे या जगातलं काय सत्य आहे आणि ज्ञान काय आहे यांचं महत्त्व, तसे शाळेत दिली जाणारी शिकवण याविषयींचं वर्णन ओघवत्या शब्दामध्ये या कवितेत केलेलं आहे. समजलं का? तर ही प्रार्थना तुम्ही काय करायची? घरी जाऊन पाठ करायची आहे आणि बिन बघता म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, ठीक आहे.